इथे रस्ते नाही, सिंचन नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, शिक्षण नाही, महागाईचे घरे आमच्या खासदार निधी खर्च करू शकत नाही. संसदेत त्या फक्त असतात, हसण्यात वेळ घालतात. मला टीका करायची नाही, मला हे सांगायचे आहे की मी काय करणार आहे. म्हणून तुम्ही मते द्या. मला शेतकऱ्यांचे, त्यांच्या लेकरांचे भले करणारी काम करायचे आहे. मला सांगायचं आहे की मी काय करणार आहे, म्हणून तुम्ही मते द्या. मला शेतकऱ्यांचे व त्यांच्या लेकरांचे भले करणारी पालखी व्हायची आहे. गोदाकाठच्या गावात आम्हाला पाणी हवे, उर्दू माध्यम महाविद्यालय आम्हाला हवे. एवढेच नव्हे तर साहेब प्रामाणिक या सर्व गोष्टी ग्रामीण भागात शाळा मजबूत नाही, यामुळे खासगी शिक्षण घ्यावे लागत आहे. गरिबांचे शिक्षण महाग, घरे महाग. साहेब ज्या जिल्ह्यात एक अजब दरोड पडला, या जिल्ह्यामध्ये 1.5 लाख ठेवीदारांच्या 3,000 कोटीच्या मल्टीस्टेटने बुडून थेट भारतामध्ये प्रवेश. आमच्या 1.5 लाख ठेवीदारांचे संसार उद्ध्वस्त झाले. हे पाप भाजपने केलेले आहे. आपल्या पदरी त्या माणसाला घेऊन भारतीय जनता पार्टीने पाप केले. माझे पहिले पत्र खासदार झाल्याच्या नंतर रिझर्व्ह बँकेला देणार. मी सांगतो आहे साहेब, माझी आपणास विनंती असेल, कृपा करा, गोरगरिबांना याच्यातून बाहेर काढण्यासाठी आपण मल्टीस्टेट बँकेच्या त्या संचालकावर कारवाई केली पाहिजे आणि याच्यासाठी आपण संसदेत काम हो आहे. भाजपाच्या काळाला ओबीसी बांधव आता चांगले ओळखून आहे. त्यामुळे जातीचे समीकरण जुळून, पैशाच्या आधीच दाखवून, एवढेच नव्हे ते पदाच्या आधीच दाखवून मत घ्यायचे पाप भारतीय जनता पार्टी करते. परवाच एक बाहेर झाली होती आणि त्याच्यात त्यांनी म्हणलं होतं एका उदाहरणाला की मी तुम्हाला महामंडळ देते, तुम्ही फॉर्म विड्रॉ करा. हे पाप भारतीय जनता पार्टीचे लोकच करू शकतात, दुसरं कुठं नाही. साहेब जिल्ह्याचा विकास ही माझी भूमिका आहे. दिल्लीला जाऊन मी संसदेत हसत बसणार नाही, संसदेत जाणार. एवढाच नाही तर महात्मा फुले, अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळवण्यासाठी झटणार म्हणजे झटणार आणि यासाठी मला संसदेत मी हसणार नाही. लढणाऱ्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर संसदेत हसणार नाही. लढणार मराठा आरक्षणासाठी, लढणार शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी, ओबीसी बांधवांच्या न्यायासाठी संसदेत लढणार, मी हसणार नाही. समोरचे विरोधक स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी लढत आहेत, मी लढतोय सामान्य लोकांसाठी. मी शब्द देतो साहेबांच्या समोर आणि छत्रपतीच्या नाव घेऊन तुमच्या मताचा अवमान होऊ देणार नाही. तुमचा सालगडी म्हणून काम करण्याची भूमिका आम्ही आज घेतलेली आहे. विकासाची संधी वाहताना हा बजरंग बीड जिल्ह्याचा रामराज्य आहे, जे आज गुंडा राज्य या बीड जिल्ह्यात त्या भेदभावाने चालवलेला आहे. आज मी ठरवले आहे की कुणाला टीका करून मोठे करायचे नाही, न्याय विकासाचे बोलायचे. एवढे आहे की स्वतःचे मनाने त्रस्त असलेल्या लोकांवर बोलून वेळ कसा लागेल. या सर्व गोष्टीच्या विषयात आदरणीय साहेब, तुम्ही जे जे काही कराल ते या जिल्ह्यासाठी तुम्ही केलंय. पण लोक विनाकारण काहीतरी बोलून, काहीतरी म्हणून काहीतरी करतात आणि या सर्व गोष्टीच्या बाजूतून जर बोला. खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर. उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते. महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड. अभी 4 साल बाकी है. 2022 जब भारत की आजादी के 75 साल होंगे, इस देश में एक भी परिवार ऐसा नहीं होगा जिसका अपना खुद का घर नहीं होता है का. अरे आपला गाव फिरा जे दोष असतील, जे कुठले असो, राष्ट्रवादीचे असो, इतर कुठल्या पक्षाचे असो, प्रत्येक व्यक्तीवर त्या ठिकाणी कारवाई होईलच. तर आमचं सरकार आल्यानंतर अजित पवारची फिशिंग हे सर्व देशाच्या, महाराष्ट्राच्या बाहेरच्या आणि महाराष्ट्र
भाजपचे नेते सर्व त्याच्यामध्ये खोटं बोलतात ते आपण पाहिलं.